नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आज आहे चंपाषष्ठी. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला सगळ्यांना चंपाषष्ठीच्या खूप खूप शुभेच्छा. तर इथं पांडुरंगाला मी आपली तुळशीची जी पानं आहेत तर ती तुळशीची पानं इथं विठ्ठल रुक्मिणीला अर्पण केली. त्यानंतर आज ना झाडाला फुलं पण थोडीच निघाली होती. तर ती जी फुलं आहे तर ती मी इथं छान अशी देवांना अर्पण केली. तर इथं मी जशी रोज पूजा करते त्याच पद्धतीने इथं मी आजही देवाची दिवा अगरबत्ती वगैरे लावून छान अशी इथं पूजा करून घेतली. आणि बाहेर ओट्यावर समोरचं मेहंदी काढायचं काम चालू होतं. मेहंदी संपत नाही का अजून? झालं ना लग्न आता श्रुती मावशीचं? नाही झालं. मग अजून आहे ना लग्न. कोणाचं? मामाचं. मामाचं इथे. 3 महिने मेहंदीच काढायची रोज. दाखव. बाबो अजून काळीची मी. धुवू नको बरं का, सुकू दे तिला जरा, मग छान रंगन ती. आई नको मला धुवायची. नाही धुवायची नाही, तिकडची झाली का मग दोन्ही दोन्ही पायाची मग तिकडे जाऊन धुवायची ना खाली बरं का. ह्या पण पायावर काढ. नाही. मग एकाच पायावर का? मग ऐक ना, मग धुवायला लय मस्त मज्जा वाटत ती दोन्ही दोन्ही पाय असे एकमेकाला घासायची मस्त बरं का. अब्बा 3 महिने मेहंदीच काढायची फक्त तुझं लग्न होईपर्यंत. मामाचं लग्न आहे. मेहंदीच काढायची 3 महिने. अरे वा, लय भारी झालं रे. नंतर संध्याकाळी या ठिकाणी मी पुन्हा देवाला दिवा लावला, अगरबत्ती लावली. आणि आज चंपाषष्ठी तर तळी भरायची होती. तर चंपाषष्ठीला भरीत आणि रोडगे म्हणजे बाजरीच्या छोट्या छोट्या भाकरीचा नैवेद्य असतो. तर दिवाबत्ती केल्यानंतर सगळ्यात अगोदर मी देवाला भरीत आणि ज्या बाजरीच्या छोट्या छोट्या भाकरी किंवा आपण त्याला रोडगं बोलतो तर त्याचा नैवेद्य मी इथं देवांना दाखवलेला. आणि त्यानंतर आता चिन्मय खूप एक्सायटेड होता की आता तळी भरायची आहे. तर नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तळी भरण्याची इथं आम्ही तयारी केली आणि त्याच्यानंतर छान अशी तळी भरली. तिकडे कर, वर कर. लाव तिकडे. लाव. माहिती घालून बसवा लागेल. दीड तास लावले साऱ्याला. तुला येते सारे? मला काहीच येत नाही. तुझी ना? चला. बोल सदानंदाचा महादेव चिंतन मोर्या बंधुरी सोनेची निळा गोडा पायमी गोडा कमी करुडा बेबी धुळीची माळ सुंदरी आरती करी नाना करी खोबऱ्याचा गुटका बघायचो बोल सदानंदाचा त्याच्या खाली ठेव तशी पुढं खोबऱ्याची वाटी गोड फोडा तुम्ही. वाटी पाहिजे बोट आहे. अर्धी वाटी म्हणजे का नाही चालत? हे येत नारळाचं हे गोटा वेगळा वाटी वेगळी. हे दुकानातूनच अशी अर्धी आलेली होती. अरे दुकानात वाटी मागली होती. छोटी आणि कडक असते. आपण
पूजाला नाही का हं, वाटायला ही लागत असते. तो गोड म्हणून घे. तेवढंच कशाला? हा बदल दे. लय झालं. लय झालं. 5 रुपये. वाटून द्यायचं ना. दे. म्हणजे आता घेऊन वरती घ्यायचं ना. पडून हा, जायचं हा. खाली. हा. उडवून त्याला देवा लागत होते. अरे देवाला उधळच नाही का आपण इथं? नाही आता नाही. हे झालं आरती हे झालं परत. बाहेर जाऊन बोल सदानंदाचा येळकोट, हर महादेव चिंतन मोरया. अबोधनी सोन्याची जेजुरी निळा घोडा कर्णी तोडा कमी करुटा बेबी डोईची रामा सुंदरी आरती करी नाना परी. खोबऱ्याचा फुटका भंडाराचा फुटका. बोल सदानंदाचा येळकोट. आता हे खाली घेऊ नका. खाली नको ठेवू आता. त्याचे 5 आहेत ना 5 त्याला भंडारा लावून द्या आणि उधळून दे. जेजुरीकडे तोंड कर. आणि ते हे करा असं. तळी भरून झाल्यानंतर सगळ्यांना खोबऱ्याचा कुटका आणि भंडारा आणि भरताचा नैवेद्य दिला. त्यानंतर इथं आम्हाला डांगर म्हणजे लाल भोपळा याचा वानोळा आलेला. म्हणजे शेजारच्यांनी आम्हाला पूर्ण अख्खा जो लाल भोपळा आहे तर तो दिलेला. तर तो काय मला नीट व्यवस्थित कापता येत नव्हता. तर नाना बोलले की नाही थांब मीच माझ्या हाताने ते कापतो म्हणजे कट करतो. तर नाना आता तो जो लाल भोपळा आहे तर तो कट करायला इथं बसलेत. तिरकं चाललं ना ते. जाऊ दे ना मग कोणीकडे पण त्याला कुठे पैसे दिलेत आपण. सुरीच भेटेल ना तीच पातळ सुरी माझ्याकडे. कुठे उलट ज्ञान मामा म्हणते काय गाडी असं काम सकाळी काय पहाटे दर्शन घ्यायचं आरती घ्यायची गाडी बघतो दुसरी आजीची गाडी बघतो आपली गाडी तुला किती व्हायचं एवढं सांग. मला 2 फाकळे मोठ्या मोठ्या. अर्ध बस याच्या मग अर्ध ठेवू ना घरी. हा अर्ध देऊ तिथं ती पण नाही खरी ना. काय करायचं म्हणे पुऱ्या पुऱ्या भारी लागत त्याच्या. पुऱ्या करायच्या पुऱ्या. पण कच्चं नाही नाही. नाही नाही प्लास्टिकची पिशवी आली. वानोळा आला आपल्याला. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा.